व देह जास्तीत जास्त परोपकारी लावावा. विशेषतः सज्जनांची संतांची सेवा करण्यासाठी देह खर्चावा. माऊलीसुद्धा हा उपदेश करताना म्हणतात, म्हणून थोरपणा पराची सांडीजे, आघवी व्युत्पत्ती विसरीजे, जय जगा धाकुटा होईजे, ते जवळी कमाजी. या माऊलींच्या ओवीमध्ये थोडे रहस्य आहे. माऊली थोरपण दूर ठेवावा, ज्ञान विसरावे व लहान व्हावे म्हणजे भगवंत जवळ करतो असे म्हणतात. पण यामागचे रहस्य म्हणजे माणसाने थोर गुणांनी कलेने थोरपणाने केव्हाही कोठेही डोके वर काढू नये. हा थोरपणा दूर ठेवता आला पाहिजे. ज्ञान एवढे शिकावे की अज्ञान ओळखण्यासाठी त्याचा उपयोग व्हावा, पण कुणाला तुच्छ लेखण्यासाठी किंवा ज्ञानाचा उपयोग करू नये. दुसऱ्याला यश देणारी ती यशोदा, अशी यशोदा होता आले तर साक्षात भगवंताला कृष्णाला बांधून ठेवण्याचा अधिकार प्राप्त होतो, हे ध्यानी ठेवावे. तुकाराम महाराज म्हणतात, नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता. म्हणजे नम्रतेमध्येच भगवंताला अंकित करून घेण्याचे रहस्य आहे. नम्रता, लीनता हे महान कवच आहे असे संतांचे म्हणणे आहे. तुकाराम महाराज म्हणतात की, महापुरे झाडे जाती परी लवाळे वाचती. महापुरे झाडे जाती परी लव्हाळे वाचती. झाडे ताठ असतात म्हणून महापुरात नेस्तनाबूत होतात व ताठ माणसे काळ नावाच्या महापुरात लयाला जातात. विनम्र माणसे लोकप्रिय असतात. लीनतेचे, नम्रतेचे महत्त्व सांगून झाल्यानंतर समर्थ संत सज्जनांना संतुष्ट करावे असा सल्ला देतात. कारण मनुष्याला निरंतर सुख देणारे आत्मज्ञान संतांकडे असते व ते संतांकडून प्राप्त करून घेण्याचा मार्ग माऊली सांगतात. माऊली म्हणतात, ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी या संतासी भजावे सर्वस्वेसी. तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. संतांची कृपा ही जीवनातील फार मोठी प्राप्ती आहे, हे सदैव ध्यानी ठेवावे. परमेश्वर प्राप्तीचा सर्वात जवळचा मार्ग म्हणजे संत कृपा होय. पुढील चरणात समर्थ देह सदा सर्वदा सत्कार्यामध्ये झिजवावा असे सांगत आहेत. कष्टमय देह असेल तर रोग आजार वाटेला जातच नाहीत. टीव्हीवर एक गंमतशीर दृश्य बघायला मिळाले. योगा या नावाखाली सुखवस्तू कुटुंबातील महिला भरमसाठ फी भरून व्यायाम करायला जातात. त्यांच्याकडून व्यायाम काय करून घेतला जात होता तर त्यांनी कल्पनेनेच भांडी घासत आहेत, धुणे धुत आहेत, जात्यावर दळत आहेत, शेतात बी लावीत आहेत, कल्पनेने सूप घेऊन पाखडत आहेत वगैरे वगैरे. हे सर्व कल्पनेचेच व दैहिक हालचाली. व्यायाम मात्र खरा. यातील मौज अशी की या सुखवस्तू महिला भरमसाठ पगार देऊन हीच कामे मोलकरणी लावून करून घेतात व शरीराच्या त्याच हालचाली योगाच्या क्लासमध्ये जाऊन पैसे देऊन करतात. त्यापेक्षा महिलांनी घरची कामे घरी केली तर अनायास पैसा वाचेल आणि मनी सेव्ड इज मनी अर्न या न्यायाने समाधानही मिळेल. पुढे समर्थ सगुणोपासनेचाच सल्ला देत आहेत. उपासना नेहमी सगुणाचीच असते, निर्गुणाची उपासना कधीच नसते. याचे कारण उपासक हा देहधारी सगुण असतो व निर्गुणत्व ते फक्त ओळखायचे आहे, जाणायचे आहे. सगुणात राहून सगुणाची भक्ती करण्यात मजा आहे. संत अशी भक्ती करण्यासाठी गर्भवासाची बेडी पुन्हा पुन्हा स्वखुशीने पत्करतात. तुकाराम महाराज आपल्या पसाय प्रार्थनेमध्ये देवाजवळ हेच मागतात, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. ही सगुणोपासना कशी करावी याचे मार्गदर्शन समर्थ पुढील श्लोक 103 मध्ये करीत आहेत. भगवंतांचे हरिनाम संकीर्तन अगदी देहभान विसरून करावे. देहभान विसरून कथा सांगणे व ऐकणे म्हणजे काय हे सांगताना परमपूज्य मुरारी बापू आपल्या प्रवचनात म्हणाले होते की एक रामकथाकार देहभान विसरून तल्लीन होऊन रामकथा सांगत होते व एक रजपूत भक्त देहभान विसरून रामकथा ऐकत होता.
कथेकऱ्यांनी सीताहरणाचा प्रसंग कथेत सांगितला व रावण सीतेला घेऊन दक्षिण दिशेला गेला असे सांगितले. या शूरवीर राजपूत भक्ताने कथा सोडून तत्काळ आपल्या घोड्याला टाच मारली आणि दक्षिण दिशेने भरधाव दौड सुरू केली. डोक्यात एवढेच की रावणाच्या तावडीतून सीतामाईंना सोडवायचे आहे. हे ऐकल्यानंतर कथेकऱ्याचे हुबेहूब प्रसंग निर्माण करण्याचे कसब व श्रोता असलेल्या राजपूत भक्ताची तल्लीनता पाहिली म्हणजे मन आदराने विनम्र होते. परमपूज्य डोंगरे महाराजांनी भागवत सांगताना असाच एक नृत्य प्रसंग सांगितला. एक बाई रोज भागवत ऐकायला जात होती. तल्लीन होऊन कृष्णकथा ऐकत होती. एक दिवस मुलीला पाहायला आले, त्यामुळे ती कथा ऐकायला जाऊ शकली नाही. कथेमध्ये खंड पडू नये म्हणून तिने भागवत ऐकायला नवऱ्याला पाठवले व आज कोणता कथाभाग आहे तो पतीने झोपण्यापूर्वी आपल्याला सांगावे असे ठरले. रात्री झोपताना तिने पतीला विचारले की आज काय सांगितले बुवांनी. तेव्हा पतिराज म्हणाले, अगं तू कृष्णाचं काय कौतुक सांगतेस, काय खोडकर आहे. यशोदेला विलक्षण त्रास देतो. आज शेवटी यशोदेने त्याला दोरीने उखळ्याला बांधले. कृष्णाला असे ऐकून ती मूर्छित पडली. त्या महिलेच्या या भक्तीला त्रिवार वंदन. काही कीर्तनकार कीर्तनामध्ये हरिकथा सोडून पानसट विनोद सांगून श्रोत्यांना हसविण्यामध्येच धन्यता मानतात. कथेमध्ये माफक विनोद जरूर असावा, पण विनोद म्हणजे कीर्तन नव्हे हे विसरता कामा नये. शेवटच्या चरणात समर्थांनी सिद्धीसाठी सदाचरणाचा जो गाभा आहे त्याचा विचार मांडला आहे. तो म्हणजे परद्रव्य परस्त्रीबद्दल आवश्यक असलेली अनासक्ती. मनुष्याच्या जीवनामध्ये जी अधोगती घडत असेल तर ती 2 दुर्गुणांमुळे. आपण एखाद्या जेलमध्ये जाऊन गुन्हेगारांच्या गुन्ह्याबद्दल शोध घेण्याचा प्रयत्न केला तर या गुन्ह्यापाठीमागे परद्रव्य परस्त्री अभिलाषा हेच कारण असते. परद्रव्य म्हणजे विनाकष्टाने मिळालेले द्रव्य. या द्रव्याला शास्त्र अलक्ष्मी म्हणते. ही अलक्ष्मी नेहमी मागच्या दाराने येते व मागच्या दारानेच जाते, पण आपल्या घरावर आपली दुष्ट छाया पसरून जाते. ज्या माणसाकडे अनितीचा पैसा भरपूर असतो त्याच्या खाजगी जीवनात डोकावून बघता आले तर चित्र भयानक असते. परस्त्री अभिलाषेमुळे एड्ससारखे रोग जीवनातून व जगातूनही उठवतात. या दोन्ही गोष्टींची अभिलाषा ही स्वाभाविक ओढ आहे हे सर्व संतांनी मान्य केले आहे. ते परमेश्वराची करुणा भागतात. परद्रव्य कांता पराची पाहता स्मरादी रिपू ओढसी माणसा आता. कसा ध्याऊ तू ते मधुकैटभ भारी तुम्हा वीण दत्ता मला कोण तारी. एक संत म्हणतात, मन गया तो जाने दे मत जाने दे शरीर. मनात निर्माण होणारी अभिलाषा नामाने व सद्भक्तीनेच मारता येते हा सर्व संतांचा अनुभव आहे. अशी नामसाधना पूर्ण झाल्यानंतर तुकोबासारखे संत म्हणतात, पराविया नारी सुखमाई समान गेले हे नेमून ठाईची. अशी अवस्था नामाने व भगवत भक्तीने शक्य आहे. मग आपण संतांच्या या पाऊलवाटेवर चालायला काय हरकत आहे. हरिओम श्रीराम.